नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता, त्यात स्वाध्याय 9.4 कोडे, वर्तुळ, त्रिकोण, चौरस यामध्ये येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला शोधायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची भरपूर प्रॅक्टिस आवश्यक आहे, तरच असे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील। मग ह्या ठिकाणी बघा, n वर्ग प्लस 1 हा एक फॉर्म्युला, एक सूत्र आहे। सर n म्हणजे काय? तर n च्या जागेवर दिलेली संख्या लिहायची। आता n च्या जागेवर मी घेतला 3, तर 3 चा वर्ग अधिक 1 बरोबर किती होतात? 3 चा वर्ग 9, 9 मध्ये 1 मिळवले 10, तर इथे उत्तर येईल 10। हे असे फॉर्म्युले पुन्हा n स्क्वेअर प्लस 2 इक्वल टू, मग n चा वर्ग अधिक 2 बरोबर आलेलं उत्तर। हे तुम्हाला जे सूत्र आहे ते माहित असले पाहिजे। आता ह्या ठिकाणी बघा, n प्लस 1, n चा वर्ग अधिक 2, n चा वर्ग अधिक 3, त्याच पद्धतीने n चा वर्ग वजा 1, n चा वर्ग वजा 2, n चा वर्ग वजा 3, ह्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे। ह्याच पद्धतीने आणखी भरपूर आहेत, पण जे तुम्हाला योग्य आहेत मी तेवढेच त्या ठिकाणी देणार आहे। यानंतर असे जे संख्या दिलेल्या असतील, मग या ठिकाणी अशा संख्या आल्यानंतर त्या ठिकाणी कसा विचार करणार, हे चौरसातील संख्या शोधण्यासाठी, वर्ग संख्या शोधण्यासाठी याच्यात भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो। कमीत कमी 41 ते 45 पर्यंत फॉर्म्युले आहेत, म्हणजे सूत्र आहे माझ्या माहितीनुसार, छोटे छोटे। पण त्याच्यात कसे येतात ते आणखी पुढच्या वेळेस आल्यानंतर, पुढच्या प्रश्नात किंवा त्याच्या पुढच्या प्रश्नात आलं तर मी तुम्हाला समजावून सांगेन। पहा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, काय सांगितलेलं आहे बघूया। पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते दिलेल्या पर्यायातून शोधा। मग ह्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात लहान संख्या शोधायची। सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 3। 3 च्या समोर कोणती संख्या येते? 10। मग 3 आणि 3 च्या समोर येते 10, तर ही 10 कशी येते ते शोधावं लागेल। त्यानंतर सगळ्यात लहान संख्या 7, 7 च्या समोर काय येते? 22, 7 च्या समोर 22, मग यांच्यात काय संबंध आलाय तो मी अगोदर शोधेल। मग 7 मध्ये किती मिळवले? तर 3 मध्ये 7 मिळवले तर 10 येत आहेत। मग 7 कसे येत आहेत? मग तुम्हाला पहिलाच फॉर्म्युला सांगितला होता, n स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू काय? मग n चा वर्ग, मग 3 चा वर्ग, 3 चा वर्ग किती? 9 अधिक 1 बरोबर 10, 3 चा वर्ग 9 अधिक 1 बरोबर 10। मग या ठिकाणी 7 चा वर्ग 49, म्हणजे इथं येते का? नाही, म्हणजे तो फॉर्म्युला इथं येत नाही। मग पुन्हा विचार करेल मी, 3 गुणिले 3 किती होतात? 9, आणि त्या 9 मध्ये 1 मिळवले तर किती झाले? 10। त्याच पद्धतीने इथं 3 ने गुणाकार केला तर 7 गुणिले 3 बरोबर 21, आणि 21 मध्ये इथं 1 मिळवला होता म्हणून 1 मिळवला तर किती झाले? 22। म्हणजे या ठिकाणी 7 गुणिले 3, इथं पण 3 म्हणून इथेही 3, उत्तर आलं 21। 21 मध्ये 1 मिळवला तर पुढची संख्या मिळते 22। म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळले काय करायचं। मग त्याच पद्धतीने याच्या समोरची संख्या शोधायची, म्हणून 12 गुणिले 3 किती होतात? 36, 36 मध्ये 1 मिळवा किती होतात? 37 म्हणजे 36, तर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर। ह्या पद्धतीने आपल्याला विचार करायचे आहे। याच्यासारखे प्रश्न भरपूर येतील वेगवेगळे, तेव्हा वेगवेगळ्या प्रश्नांना कशा पद्धतीने सूत्र वापरले ते आपल्याला कळेल। आता जर सांगायला गेलो तर वेळ आपल्याला भरपूर लागणार आहे, म्हणून ते काही सांगत नाही। पुढचा प्रश्न बघूया, दुसरा काय सांगलेलं आहे? मग लहान छोटी संख्या कोणती? याचा 4, 4 च्या समोर काय आलेलं आहे ते बघा, 4 च्या समोर आलेले 18, नंतर आणखी छोटी संख्या 5, 5 च्या समोर आलेले 27, 5 च्या समोर 27, मग याच्यात काय आलेलं ते शोधावं लागेल अगोदर। मग 4
4चा वर्ग, 4चा वर्ग जर घेतला तर किती होतात 16, 16 मध्ये 2 मिळवले तर 18 येत आहेत. त्याच पद्धतीने 5चा वर्ग 25, इथं 2 मिळवले ते म्हणून इथे 2 मिळवले तर किती झाले 27. म्हणजेच या ठिकाणी समोरासमोर लहान संख्येचा वर्ग प्लस 2. कोणता फॉर्म्युला येतोय, कोणतं सूत्र येतंय, n स्क्वेअर प्लस 2 हा फॉर्म्युला या ठिकाणी येतोय. n म्हणजे ती संख्या. आता ह्याच पद्धतीने आपल्याला शोधायचं ह्या वर्गाला 9, 9चा वर्ग काय आला सांगा, सॉरी 8 लिहिला गेला. 9चा वर्ग 81, 81 प्लस 2 83. मग इथं 83 कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक 3 मध्ये. ह्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. सर तुम्हाला कसं लवकर करतं, तर सरांनी पण भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे तेव्हा सरांना कळतंय, लगेच कळत नाही. म्हणून तुम्हालाही या प्रश्नांचा भरपूर सराव करायचा आहे. तेव्हा जसे प्रश्न तुम्हाला कमीत कमी 2, 2.5 किंवा 3 मिनिटात सोडवता येतील. काही विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने विचार केला तर कोणाला पहिली क्लुप्तीमध्ये लगेच उत्तर मिळेल, कोणी दुसऱ्या क्लुप्तीमध्ये, कोणी तिसऱ्या क्लुप्तीमध्ये विचार करून त्यांना उत्तर मिळणार आहेत. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चौकोनी बॉक्स आले तर कसा विचार करावा लागेल बघा. पहिले सगळ्यांची बेरीज काय सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे प्रश्न सोडवायला अडचण येणार नाही. आता या ठिकाणी तिघांची आडव्या ओळीतील तिघी संख्यांची बेरीज सारखी येते का ते बघा. तिघांची बेरीज सारखी येते का ते बघा. ही झाली एक पहिली पद्धत. दुसरी पद्धत, उभी सर्वांची बेरीज सारखी येते का ते बघा. या पद्धतीने विचार केल्यानंतर आणखी काय विचार करणार, पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची बेरीज मध्ये दिलेली आहे का, पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज मध्ये दिली आहे का, असाही विचार करावा लागेल. त्यानंतरही विचार करावा लागेल, असा इथं विचार केला तसा इथेही विचार करावा लागेल, यांची बेरीज मध्ये दिलेली आहे का. पुन्हा तुम्हाला विचार करावा लागेल, दिलेली मधली संख्या आहे, मधल्या संख्येला वरच्या समोरच्या अंक दिला असेल, याचा आणि समोरच्या अंकाचा केलेला गुणाकार तो कोपऱ्यामध्ये दिला असेल, याचा आणि याचा केलेला गुणाकार तो एका बाजूला कोपऱ्यात दिलेला असेल, याचा आणि याचा केलेला गुणाकार तो एका बाजूला कोपऱ्यात दिलेला असेल, असा भरपूर पद्धतीने विचार करावा लागणार आहे. किंवा दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार मध्ये दिलेला असेल, दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार किंवा अशा 2 संख्यांचा गुणाकार त्याचं उत्तर मध्ये दिलेलं असेल. किंवा या ठिकाणी तुम्हाला आणखी विचार करावा लागेल, एखाद्या टेबल मधल्या संख्या दिलेल्या आहेत का, 20चा टेबल असेल, 21चा असेल, 22चा असेल, 23चा असेल, काही असू शकतो. मग हे केव्हा कळेल, ते क्रमाने मांडणी केल्यानंतर. तुम्हाला वाटत असेल सर काय सांगताय आम्हाला उत्तर सांगा कसं आलंय, पण ह्या गोष्टी तुम्हाला माहित असतील तर उत्तर शोधायला तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणून मला सांगू द्या. पुढचं चला, या ठिकाणी मूळ संख्या आहेत का तो पण विचार करावा लागेल. म्हणून मांडणी करायची, मूळ संख्या आलेल्या आहेत का, किंवा संख्यांची मांडणी केल्यानंतर त्यांच्यातलं अंतर बघायचंय, समसंख्यांचा गॅप आलाय का, विषम संख्यांचा गॅप आलाय का, मूळ संख्यांचा गॅप आलाय का, असं भरपूर या ठिकाणी विचार करावा लागणार विद्यार्थी मित्रांनो. मग आपण चला प्रश्नाकडे वळूया, कारण वेळ पण भरपूर जातोय. काय सांगले ते बघूया. या ठिकाणी बेरीज वजाबाकी संख्या क्रमाने लिहितो मी, बघूया काय आहे. लहान संख्या 19, 19 नंतर काट मारायची, जो अंक घेतला गेला त्याला काट मारा, म्हणजे आपल्याला लगेच कळेल कोणता अंक किंवा संख्या बाकी आहे. 19 पेक्षा मोठी आहे 23, 23 पेक्षा मोठी आहे 31, सॉरी 23 पेक्षा पुढे मोठी आहे 29, 29 नंतर 31, 31 पेक्षा मोठी 37, नंतर 41, 41 नंतर 47, नंतर काय उरलंय 53. आता संख्या क्रमाने मांडा, मांडल्यानंतर याच्यात कितीचा गॅप आहे का तो शोधा. पण बघता क्षणी एक कळतं विद्यार्थी मित्रांनो की मूळ संख्या दिसत आहेत. मग 19, 19 नंतर पुढची संख्या कोणती, ते मूळ संख्या 23 म्हणजे 23, 23 नंतरची मूळ संख्या काय येते
29, 29 नंतर 31, 37, 41, 41 नंतर पुढची मूळ संख्या काय येते 43, इथं ती दिलेली नाही. 47 नंतर 53, म्हणजे 43 दिलेली नाहीये, म्हणून या ठिकाणी उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4 43. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. पुढच्या बघूया प्रश्न चौथा काय सांगितलेला आहे तर या ठिकाणी बेरीज वजाबाकी. बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली उत्तर तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर 4 गुणिले 11, म्हणजे 4 गुणिले 11 केलं तर होतात 44. याचाच अर्थ काय तुम्हाला मी सांगितलं होतं, या दोघांचा काय करायचा गुणाकार. गुणाकार केल्यानंतर तिरकस एका बाजूला त्यांचं उत्तर दिलेलं असेल त्याच नियमानुसार इथं आपल्याला उत्तर मिळत आहे. ही संख्या झाल्या. नंतर 4 गुणिले 8, 4 गुणिले 8 किती होतात 32. या कोपऱ्याला दिलंय. मग आता याचा आणि याचा विचार करा. 4 गुणिले 9 किती होतात 4 गुणिले 9 36. एका बाजूला दिलेलं आहे. नंतर पुढचं काय उरलेलं आहे 4 गुणिले 13. 4 गुणिले 13 करा. 4 गुणिले 13, 13 चोक 52, म्हणजे या ठिकाणी काय येईल 52. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. त्याच पद्धतीने प्रश्न जर कळत नसेल बेरीज वजाबाकी करून तर क्रमाने मांडा. मग क्रमाने मांडताना सगळ्यात लहान संख्या इथं काय दिसते 13. 13 नंतर इथं मोठी संख्या 18. 18 नंतर 6 पण आहे, म्हणजे सुरुवातीला 6. मग यांच्यात काही गॅप येतोय का 6, 6, 12 आणि 13. 13चा गॅप 18. गॅप कमी जास्त होतोय, म्हणजे तो विचार करून चालणार नाही. मग बेरीज येते का बघूया. 3 आणि 4 यांची बेरीज मध्ये 7. यस येते. बघूया बरं आता पुढे बरोबर येते का. 3 मध्ये 4 मिळवले 7, 1 मध्ये 3 मिळवले 4 बरोबर. 1 मध्ये 8 मिळवले 9, 5 मध्ये 1 मिळवले 6 बरोबर. त्याच पद्धतीने 8 आणि 6 किती होतात 14. 14 चे 4, एक हात चला कॅरी केला. 7 आणि 8 84. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सोडवतोय असे भरपूर त्या ठिकाणी कृत्यांचा म्हणजे सूत्रांचा विचार करून आपल्याला सोडवायचे आहे. मग जर संख्या छोट्या दिसल्या तर बेरीज करून येते का सुरुवातीला ते बघून घ्यायचं. जर बेरीज करून येत नसेल तर या ठिकाणी संख्या बघायची गुणाकार करून. 3 गुणिले 2 इथं उत्तर 6, ते पण येत नाही, म्हणजे तो विचारही करायला चालणार नाही. मग पुढचा विचार करूया काय दिलेला आहे. 3, 3चा वर्ग किती येतो 9. 2, 2चा वर्ग 4, यांची बेरीज केली तर 3, म्हणजे दिलेल्या संख्यांचा वर्गांची बेरीज तिसऱ्या बॉक्समध्ये उभ्या मांडणीने दिलेली आहे. त्याच पद्धतीने 5, 5चा वर्ग 25, 7, 7चा वर्ग 49 यांची बेरीज करा. 9 आणि 5 14 चे 4, एक कॅरी केला हात चला. 4 आणि 2 6 आणि 1 7, 74 74. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 7वा. आता 7वा मध्ये संख्या पुन्हा त्याच पद्धतीने आल्यात का. 8 आणि 3 11. इथं बेरीज होत नाहीये, इथं बेरीज होत नाहीये. अशी बेरीज होते का नाही, अशी पण बेरीज होत नाहीये. मग गुणाकार करून पण येत नाहीये. मग आता इथं काय येते या ठिकाणी विचार करावा लागेल. 8. आता बेरीज आडू या ठिकाणी सारखी बेरीज आहे का ते बघूया. 8 आणि 1 9, 10 11 आणि 1 12. या ठिकाणी 4 5 नाही, बेरीज पण सारखी येत नाहीये. अशी बेरीज अशी पण सारखी येत नाहीये. मग गुणाकार करून बघावं लागेल. 8 गुणिले 1 8, गुणिले 3 24, असं उत्तर यांचं 24 आहे सर्वांचा गुणाकार केल्यावर. मग 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 4 24 बरोबर येते. म्हणजे सर्वांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येणे, जे उत्तर येते सर्वांचं सारखं येते. मग 12
आणि 1 आपल्याला माहिती आहे, मग 12 गुणिले 1 12 होतात. 12ला कितीने गुणावं म्हणजे 24 होतील, तर 2ने. म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळालं 2. काय मिळालं उत्तर? 2. पर्याय क्रमांक 3 उत्तर 2. पुढचा प्रश्न 8वा. मग या ठिकाणी बेरीज नाही, आडवी दोघींची बेरीज नाही, मध्ये गुणाकार नाही, 7 नंतर 12 संख्या क्रमाने आहेत का मांडलेल्या त्या बघूया. मग विचार करूया इथं थोडासा. 7 पेक्षा मोठी संख्या इथं दिलेली आहे 12. 12 पेक्षा मोठी 17. 17 पेक्षा मोठी 21. 21 पेक्षा मोठी 27. 27 पेक्षा मोठी 33. नंतर 41 आणि 48. मग आता यांच्यात काही साम्य दिसतंय का ते बघूया. 7 8 9 10 11 12. 12 नंतर 13 14 15 16 17. 17 नंतर 18 19 20 21 4चा गॅप येतोय. 21 नंतर 22 23 24 25 26 27 6चा गॅप. 27 नंतर 28 29 30 31 32 33 पुन्हा 6चा गॅप. मग या ठिकाणी असं होऊ शकतं का विद्यार्थी मित्रांनो, 5 5 4चा गॅप, 6 6 पुन्हा काहीतरी 5चा गॅप येतोय का, तर 33 34 35 36 34 38 39 40 आणि 41. 33 34 35 36 34 38 39 40 आणि 41 8चा गॅप. नंतर 41 मध्ये 7 मिळवले तर 48. याच्या दुप्पट इथं आले. याचा आणि याचा विचार करावा लागणार नाही कारण ती त्याची दुप्पट आहे. यांचा दोघींचा जर विचार केला तर असा, यांचा विचार जर केला तर हा एक. या 3 संख्यांमध्ये 5 5चा गॅप मिळतोय. या 3 मध्ये 6 6चा, तर या 3 मध्ये 7 7चा मिळू शकतो. जर 48 मध्ये 7 मिळवले तर 5 1 कॅरी 55 उत्तर आहे म्हणजे ही कृती आपली या ठिकाणी लागली. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. मग या ठिकाणी काय येणार 55 म्हणजे काय पुन्हा 7चा गॅप. चला पुढचा प्रश्न बघूया 9वा. या ठिकाणी बेरीज वजाबाकी संख्या पुन्हा क्रमाने मांडूया कारण काही कळत नाहीये किंवा बेरीज वजाबाकी वगैरे असं या पद्धतीने भरपूर विचार करायचा. तर सुरुवातीला मी काय करतो 5 लिहिला. 5 पेक्षा मोठा 7. 7 पेक्षा मोठा अंक 10. नंतर 15 पेक्षा मोठा अंक इथं 22 नंतर मोठा अंक डायरेक्टली 33 येतोय. नंतर 46 नंतर येतोय 82. आता बघूया या ठिकाणी काही साम्य दिसतंय का. बेरीज वजाबाकी यांच्यात कितीचा फरक आहे ते बघूया. 5 नंतर 6 7 2 मिळवले 7. 8 9 10 3 मिळवले. 10 नंतर 11 12 13 14 15 5 मिळवले. 15 नंतर 16 17 18 19 20 21 22 7 मिळवले. एवढं लिहिता क्षणी मला कळतंय की 2 3 5 7 या काय आल्या मूळ संख्या आल्या. पुढची मूळ संख्या येते का 11 मिळवले तर 33 म्हणजे मूळ संख्या आली 33. 12 मिळवायचे 3 आणि नाही 12 नाही 13 मिळवावे लागतील. 13 मिळवले तर 6 4 46 बरोबर पुढची संख्या येते. म्हणजे या ठिकाणी काय येतं विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या दिलेल्या आहेत. मूळ संख्यांचा गॅप क्रमाने त्यांच्यात आलेला आहे. मग 13 नंतरची पुढची मूळ संख्या काय येते 17 बरोबर. व्हेरी गुड सांगितलं. तर याचा 17 मिळवूया. 6 आणि 7 13 13चे 3 एक हातचला घेतला. 4 आणि 1 5 आणि 1 6 63 म्हणजे यांचा मध्ये काय यायला हवा 63 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला मग पर्याय क्रमांक 1 63. पुढचा प्रश्न आहे 10वा आणि हा आपण शेवटचा घेऊया कारण व्हिडिओ आणखी मोठा होईल. उद्याच्या दिवशी राहिलेले प्रश्न पाठवतो
ते उद्या बघा. चला विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलंय ते पुन्हा बघूया. पुन्हा मांडणी करताना 7 पेक्षा मोठा अंक 8 दिसतोय. 8 पेक्षा मोठा अंक 11. 11 नंतर 16 नंतर 23. 23 नंतर आणखी मोठा अंक काय मिळाला? 32. 32 नंतर 43 आणि शेवटी काय उरला? 56. आता हे क्रमाने मांडल्यानंतर काय जाणवतं ते बघूया. यांच्यात कितीचा गॅप आहे? 7 नंतर 8, 8 नंतर 9, 10, 11, 12, 13. 8 नंतर 9, 10, 11, 3. 11 नंतर 12, 13, 14, 15, 16, 5 आले. 16 नंतर 17, 18, 19, 20, 21, 22 न 23, 7. बघा पुन्हा काहीतरी क्रमांक येत आहेत, बघूया काय तर. 23 नंतर 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 9 मिळाले. 32. आता इथून 3तून 2 गेले 1, 4तून 1, 11. मला असं वाटतं या ठिकाणी विषम संख्या दिलेल्या आहेत, विषम संख्यांचा गॅप. पुन्हा 6 मधून 3 गेले 3, 5तून 1, 4. मग आता विद्यार्थी मित्रांनो क्रमाने आलेले आहेत. पुढची संख्या म्हणजे आपल्याला शोधायची आहे. मग पुढची विषम काय मिळाली आपल्याला? 15. 15 बेरीज करूया. 11, 1 कॅरी केला, 5 आणि 6 आणि 7, 71, 71. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्यात भरपूर क्लुप्ती असतात विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या आणि सराव करा. सराव करणार तर यासारखे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. माझं सांगितलेलं समजून घ्या आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.